मुंबईची लाईफलाईन बदलली, वेग आला, झगमगाट वाढला. पण एका बोगद्यात शिरल्यावर तुमचं अख्खं जग ठप्प होतंय. तुम्ही 40 मिनिटं जगापासून तुटताय. ना कॉल, ना मेसेज, ना इंटरनेट. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ॲक्वालाईन सध्या प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेते. नेमकं काय घडलंय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. मुंबईकरांच्या दिमतीला धावणारी मेट्रो 3 म्हणजेच आरे ते कफ परेड ॲक्वालाईन. ही ॲक्वालाईन सध्या विचित्र पेचात अडकली. आरे JVLR पासून प्रवासाला सुरुवात करताना सगळं काही सुरळीत असतं, पण खरी गोची होते ती वरळी स्थानक ओलांडल्यावर. वरळी ते कुलाबा संपूर्ण पट्टा प्रवाशांसाठी अक्षरशः ब्लॅक होल ठरतोय. जवळपास 40 मिनिटांचा हा प्रवास नॉट रिचेबल मोड मध्ये जातोय. आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक सेकंदाला महत्त्वाचे ईमेल, व्यावसायिक कॉल्स आणि ऑनलाईन पेमेंटचं सत्र सुरू असतं, तिथे 40 मिनिटं नेटवर्क नसणं म्हणजे प्रवाशांसाठी शिक्षाच ठरते. विशेषतः जिओ आणि एअरटेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे नेटवर्क तर जमिनीखाली पूर्णपणे गायब होतंय. वेळ वाचत असला तरी प्रवाशांचा संताप वाढतोय. IT क्षेत्रात काम करणारे तरुण असोत किंवा घरच्यांशी संपर्कात राहणाऱ्या महिला, प्रत्येकाची एकच ओरड आहे, ती म्हणजे वेळ वाचतोय खरा, पण जगाशी संपर्क तुटतोय. सर्वात जास्त फटका बसतोय तो विद्यार्थी वर्गाला. अभ्यासाच्या नोट्स, वर्गाच्या सूचना आणि कॉलेजेसचे ग्रुप्स यावर सतत अपडेट राहावं लागतं. यामुळेच वेळेची बचत होत असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बस आणि लोकलचा धीम्या गतीचा पण नेटवर्क युक्त प्रवास निवडलाय. या सगळ्यावर MMRCL प्रशासन काय म्हणतंय? त्यांचं ठराविक उत्तर तयार आहे. काम सुरू आहे, लवकरच तोडगा निघेल. पण मेट्रो सुरू होऊन 3 महिने उलटले तरी हा लवकर कधी येणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेली आधुनिक मेट्रो जर प्रवाशांना साधी मोबाईल कनेक्टिव्हिटी देऊ शकत नसेल तर त्या प्रगतीला अपूर्णच म्हणावं लागेल. डिजिटल इंडियाच्या घोषणा हवेत विरतात की काय अशी भीती वाटू लागली आहे. पायाभूत सुविधांचा वेग वाढला असला तरी तांत्रिक समन्वयाचा अभाव मुंबईकरांच्या प्रवासात अडथळा ठरत आहे. मेट्रोनं प्रवास हायस्पीड झाला असला तरी डिजिटल जगात मात्र मुंबईकर 40 मिनिटांसाठी ऑफलाईन झालाय. रस्ते चकाचक झाले, रेल्वे वेगवान झाली, पण आजही एका बोगद्यात शिरल्यावर आमची प्रगती थांबते. प्रवाशांना हवाय तो जगाशी जोडलेला राहण्याचा विश्वास. ही 40 मिनिटांची ब्लॅकआउटची समस्या प्रशासन कधी संपवतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.